कनेक्ट करून बघतो आता. तर मित्रांनो, हे ब्लूटूथ स्पीकर आहेत माझ्याकडे, ब्लूटूथ इयरफोन्स. तर ह्याचा प्रॉब्लेम असा आहे की हे स्पीकर आहे ते खराब झालेलं आहे. तेव्हा ह्याच्याऐवजी आपण हे स्पीकर नवीन टाकूया. तर बघूया हे ओपन कसे होतात आणि कसे रेटिंग करता येईल. आणि नवीन असेल तर यूट्यूब चॅनल आपल्याला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. हे सध्या कट करतो. तर मित्रांनो, या प्रकारे आता हे कट केलेले डायरेक्ट. म्हणजे बघू शकता मित्रांनो, हे वायर्स आहेत. तर आपण ह्या स्पीकरच्या ऐवजी आपण दुसऱ्या स्पीकर तर कनेक्ट करूया. माझ्याकडे इयरफोन्स आहेत हे पडून, पण ह्यांचा प्रॉब्लेम असा आहे की हे वायर ब्रेक आहे. त्यामुळे आपण हे स्पीकर वापरूया. मित्रांनो, सोल्डरिंग करताना सावकाश करावं लागते, कारण की ही नाजूक वस्तू आहे. तर बघू शकता, मी जसं इयरफोनचा मी ओपन केलेला आहे. सध्या मी साईडला ठेवतो. दुसरं पण तसं ओपन करून घेऊया आपण. पेस्ट करून बघूया. मित्रांनो, तुम्ही बघू शकता या प्रकाराचे वायर आपले आलेले आहे. तसंच आपण दुसरा
मित्रांनो आपण आता स्पीकरला कनेक्ट करून घेऊया. तर या प्रकारे तर ही जी वायर आपण बघू शकतो कशी आहे मित्रांनो, रेड आणि ब्लॅक. त्याच्यामध्ये रेड ब्लॅक आहे का? हां, तर आपले 2 वायर भेटल्या रेड ब्लॅक. तर मित्रांनो ही वायर दिसते छोटी, पण ही कधी लवकर सोल्डरिंग होत नाही आणि त्याच्यावरती कोटिंग असते, ती क्रॅच करावी लागते. सध्या आता बघूया असं नॉर्मल होते का सोल्डरिंग. तर मित्रांनो या प्रकारे आपली सोल्डरिंग झालेली आहे. मी आता इथे स्पीकर कनेक्ट करून देतो. रेड आणि ब्लॅक. तर आपण इथे रेड आणि ब्लॅक वायर घेऊन, पण ह्याच्यामध्ये टोटल वायर 4 आहे. ह्यासाठी की आधी ते इयरफोन होते, ते ओप्पोचे इयरफोन आहेत, त्यांना पाठीमागे सेन्सर आहे आणि सेन्सर म्हणजे मॅग्नेट आहे, म्हणजे कनेक्ट केले की डायरेक्ट ब्लूटूथ बंद होतं चालू कंडिशनमध्ये. त्यासाठी ते सेन्सर आहेत, पण ते नाही वापरलं तरी चालते. तर आपण सोल्डरिंग करून घेऊया. मला नाव नाही माहिती, तर मी नाव सर्च करतो इथे. ते इथं आलं आहे, ओप्पो म्हणून नाव आलेलं आहे मित्रांनो. हे कनेक्ट झालेलं आपले, आपण यूट्यूब कनेक्ट करून बघूया. तर मित्रांनो चेक करून बघूया आपण.
चेक करू शकता. आणि जो आपल्याला नवीन यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलला आपल्याला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. रोजी दुकान फॅक्टरी या चॅनलवर आपले नवीन नवीन व्हिडिओ अपलोड होतील आता. थँक्यू.